शरीराच्या प्रत्येक भागाला शिथिल करायचंय, रिलॅक्स करायचंय आणि सावकाश लक्ष श्वासावर घेऊन यायचंय. तुमचं पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. प्रत्येक श्वास, श्वास येतोय, बाहेर शरीरातून बाहेर टाकला जातोय. प्रत्येक येणारा श्वास हा थोडासा थंड आहे, पण जाणारा श्वास थोडासा गरम आहे, उष्ण आहे. प्रत्येक श्वासाला बघायचंय. प्रत्येक श्वास पहा. आता आपण उलट श्वास मोजणार आहोत. श्वास घेतला, सोडला 10, श्वास घेतला, सोडला 9. याप्रमाणे उलट मोजत यायचंय श्वास 1 पर्यंत. संथ श्वास आहे, संथ श्वास आपण सोडतोय, घेतोय, तर आपण हे श्वास मोजत आहोत. प्रत्येक श्वासाची जाणीव करून घेत आहोत. प्रत्येक श्वासाची जाणीव, प्रत्येक श्वासाचं टेम्परेचर आपण माहिती करून घेत आहोत. नाकाच्या नाकपुड्यांजवळ ते तापमान तुम्हाला जाणवते आणि प्रत्येक श्वासाबरोबर शरीर, मन स्थिर होतंय. आता कल्पना करायची आहे की ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करतोय. सहस्त्रार चक्रामध्ये अवकाशातून येणारा एक दिव्य प्रकाश प्रवेश करत आहे. हा प्रकाश कोणत्याही कलरचा असेल, रंगाचा असेल, त्याचा विचार करू नका. तो कोणत्याही कलरचा असू दे. फक्त तो तुमच्या सहस्त्रार चक्रात प्रवेश करतोय ह्याची जाणीव करून घ्या. तो प्रकाश तिथल्या पूर्ण वेदना, तिथले पूर्ण विचार, तिथली निगेटिव्हिटी सर्व काही एकत्रित घेऊन पुढे आज्ञाचक्रापर्यंत गेलेला आहे. आज्ञाचक्रात तो स्थिर झालेला आहे आणि तिथे आपले डोळे, चेहऱ्याचा भाग, डोक्याचा मागचा भाग, इथे ज्या ज्या काही निगेटिव्हिटी असतील, ज्या ज्या काही वेदना असतील, सफरिंग असेल, जे काही असेल ते घेऊन तो प्रकाश पुढे प्रवास करतोय. प्रत्येक ठिकाणी ज्या काही वेदना आहेत, त्या त्या प्रकाशामध्ये सामावल्या जातायत. आपण प्रत्येक ठिकाणी पाहणार आहे कुठे काय वेदना आहे आणि ती त्या प्रकाशामध्ये विलीन करणार आहे. काय दुःख असेल, वेदना असेल, ती त्या प्रकाशासोबत प्रवास करतीये. आता तो प्रकाश पुढे आपल्या विशुद्धी चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. आपलं विशुद्धी चक्र जे आपल्या घशाशी संबंधित असतं. आपली पूर्ण बॉडीचं मेटाबॉलिझम त्याच्यावर डिपेंड असतं. असं हे विशुद्धी चक्र. त्या चक्रामध्ये तो प्रकाश प्रवेश करतोय आणि आपल्या मानेच्या भागामध्ये, आपल्या कानाच्या भागामध्ये ज्या काही वेदना असतील, जे काही सफरिंग असेल, ज्या काही निगेटिव्हिटीज असतील, नकारात्मकता असेल, ती सर्व तो शोषून घेतोय. सर्व अवयव पहा, सर्व अवयव
ना तपासायचंय आणि त्यातल्या वेदना त्या प्रकाशामध्ये आपण एकत्रित करत आहोत. तो प्रकाश तसाच पुढे जातोय, हृदय चक्रात प्रवेश करतोय. हृदय चक्रातून तिथे असलेल्या सर्व वेदना, मग त्या खांद्याच्या ठिकाणीचं दुखणं असू दे, हृदयाच्या आजूबाजूला जे काही स्नायू आहेत, फुफ्फुसांचं काही असू दे, सर्व वेदना, सर्व निगेटिव्हिटी तो एकत्र करतोय. तिथून तुम्ही पुढे तो प्रकाश पुढे जातोय, मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करतोय. हे मणिपूर चक्र जे पिवळ्या रंगाचं आहे, ज्याचं तत्व अग्नितत्व आहे आणि ते आपल्या पोटाशी संबंधित आहे. तर त्याच्या बाबतीत ज्या काही निगेटिव्हिटी असतील, आपल्या पोटाच्या बाबतीत ज्या काही तक्रारी असतील, वेदना असतील, सर्व, सर्व, सर्व त्या प्रकाशाने शोषून घेतलेल्या आहेत. आणि तो प्रकाश पुढे स्वादिष्ठान चक्रामध्ये प्रवेश करत आहे. हे स्वादिष्ठान चक्र केशरी रंगाचं आहे. तर त्याच्या आजूबाजूला आपल्या जनेंद्रियाच्या संदर्भात ज्या काही वेदना असतील, तक्रारी असतील, आपला कमरेचा भाग, आपला पायांचा भाग, इथे ज्या काही वेदना असतील, त्या सर्व तो शोषून घेतोय, शोषून घेतोय. लक्ष द्या, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करा, की जिथे-जिथे काही पेन असेल, ती पेन त्या प्रकाशाला देऊन टाकायची आहे. जी निगेटिव्हिटी असेल, ती त्या प्रकाशामध्ये मिसळून जाते. हा प्रकाश मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करतोय. मूलाधार चक्राच्या ठिकाणी म्हणजेच आपल्या पाय, आपला कमरेचा भाग, आपल्या मानसिक स्थिती, हे सर्व जे काही असेल ह्यातल्या वेदना, दुःख, सर्व त्या प्रकाशानं शोषून घेतलेलं आहे. आणि हा प्रकाश जमिनीच्या दिशेने प्रवास करत आहे. हा प्रकाश जमिनीमध्ये पृथ्वीच्या दिशेने जात आहे, सामावून घेतलेला आहे, तर तो जमिनीत आत, आत, आत खालच्या दिशेने जात आहे. तो पूर्ण जमिनीमध्ये गेलेला आहे आणि अगदी तळाशी, जमिनीच्या अगदी खोलवर जाऊन तिथे एक मोठा दगड आहे. त्या दगडाला तो प्रकाशाने तुमच्या सर्व वेदना, तुमचं सर्व ताण, तुमचं दुःख, सर्व काही तिथे बांधून ठेवलेलं आहे. कारण सर्व काही रिक्रिएशनचं काम ही पृथ्वी करते. तर तसं आपलंही दुःख, आपल्या वेदना तिच्यात जाऊन त्या शुद्ध झालेल्या आहेत. त्या दगडाला आपण सर्व आपल्या भावना देऊन टाकलेल्या आहेत. आता जमिनीकडून एक तेजस्वी प्रकाश वर येतोय, ज्याचा रंग पिवळा आहे. गोल्डन कलरचा प्रकाश जमिनीकडून तुमच्याकडे येतोय आणि त्याने तुमच्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. हा प्रकाश मूलाधार चक्राच्या आजूबाजूचा सर्व भाग ह्याला सकारात्मकता देत आहे, ताकद देत आहे आणि पूर्ण स्वास्थ्य देत आहे. हाच प्रकाश स्वादिष्ठान चक्रामध्ये जात आहे. तिथेही तो स्वतःची गोल्डन आभा, स्वतःचा सोनेरी रंग पसरवत आहे आणि तुम्हाला पूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. तुम्हाला पूर्ण स्वास्थ्य देत आहे. तिथून तो प्रकाश मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करत आहे. तिथल्या पूर्ण भागामध्ये स्वास्थ्य देत आहे. पूर्ण भागाला वेदनारहित करत आहे.
पूर्ण स्वास्थ्य, पूर्ण रिलॅक्स. आपल्या चक्रांना हा प्रकाश कार्यान्वित करत आहे. हा प्रकाशाचा प्रवास हृदय चक्रामध्ये आलेला आहे. हृदय चक्र सुवर्ण रंगाने भरून गेलेलं आहे. आजूबाजूचा आजूबाजूचे सर्व अवयव या रंगाने व्यापून गेलेले आहेत आणि प्रत्येक अवयव हा स्वस्थ होतोय, स्वस्थ होतोय, स्वस्थ होतोय. तिथून पुढे विशुद्धी चक्रामध्ये ह्या प्रकाशाने प्रवेश केलेला आहे आणि विशुद्धी चक्राच्या आजूबाजूचा परिसर आजूबाजूचा अवयव सर्व स्वस्थ करत हा प्रकाश पुन्हा आपल्या आज्ञाचक्रामध्ये प्रवेश करून आपल्या पूर्ण चेहऱ्यावर पसरत आहे आणि एक सुंदर स्माइल आपल्या चेहऱ्यावर क्रिएट करत आहे. ती सुखद स्माइल कायम आपल्या चेहऱ्यावर अशीच राहणार आहे. पूर्ण चेहरा तेजस्वी बनलेला आहे. तसाच तो प्रकाश सहस्त्रार चक्रामध्ये जाऊन सहस्त्रार मधून बाहेर पडलेला आहे आणि त्याची पूर्ण गोल्डन आभा, त्याचा पूर्ण सोनेरी कलर रंग तुमचा आभा मंडल व्यापून टाकत आहे. तुमच्या पूर्ण आभा मंडलाला ह्या प्रकाशाने व्यापलेला आहे. असा हा गोल्डन कलरचा सोनेरी रंग आता एका पिरॅमिडचा आकार घेत आहे. या पिरॅमिड मध्ये तुम्ही मध्ये बसलेले आहात आणि तो रंग तुमच्या आजूबाजूला पसरलेला आहे. हे पिरॅमिड तुम्हाला स्वास्थ्य देत आहे, आरोग्य देत आहे, समृद्धी देत आहे. मनात भावना आणायची आहे की मी पूर्ण स्वस्थ आहे, मी पूर्ण स्वस्थ आहे, मी पूर्ण स्वस्थ आहे. मी पूर्ण निरोगी आहे. मी पूर्ण निरोगी आहे. मी पूर्ण निरोगी आहे. माझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती स्वस्थ आहे. माझं घर स्वर्ग आहे. माझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती स्वस्थ आहे. माझं घर स्वर्ग आहे. माझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती स्वस्थ आहे. माझं घर स्वर्ग आहे. माझे प्रत्येकाशी, प्रत्येक व्यक्तीशी असणारे नाते खूप सुंदर आहे आणि विश्वासाचे आहे. माझे प्रत्येकाशी, प्रत्येक व्यक्तीशी असणारे नाते खूप सुंदर आहे, विश्वासाचे आहे. माझे प्रत्येकाशी आणि प्रत्येक व्यक्तीशी असणारे नाते खूप सुंदर आहे आणि विश्वासाचे आहे. माझ्यावर सर्वांचा पूर्ण विश्वास आहे. माझ्यावर सर्वांचा पूर्ण विश्वास आहे. माझ्यावर सर्वांचा पूर्ण विश्वास आहे. परमेश्वर माझ्यासोबत आहे. त्याचा आशीर्वाद प्रत्येक क्षण माझ्यासोबत आहे. परमेश्वर माझ्यासोबत आहे आणि त्याचा आशीर्वाद प्रत्येक क्षण माझ्यासोबत आहे. परमेश्वराचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम आहे. हे अनंत स्रोतातून येणारी दिव्य ऊर्जा मला सुख, समाधान, स्वास्थ्य, समृद्धी देत आहे. मी पूर्णपणे समृद्ध आहे. मी पूर्णपणे समृद्ध आहे. मी पूर्णपणे समृद्ध आहे. मी पूर्ण स्वस्थ आहे आणि माझ्या आभामंडलामध्ये, माझ्या औरामध्ये
येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वास्थ्य आणि सकारात्मकता लाभत आहे. माझ्या आयुरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती स्वस्थ आणि सकारात्मक होत आहे. माझ्या आयुरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती स्वस्थ आणि सकारात्मक होत आहे. माझ्या आभामंडलाचा विस्तार वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे. मला आवश्यक असणारी संपत्ती, पैसा मला जितका हवा आहे तितका माझ्याजवळ आहे. मला आवश्यक असणारी संपत्ती, पैसा जितका हवा आहे तेवढ्या प्रमाणात माझ्याजवळ आहे. त्याचा मी योग्य वापर करत आहे. त्याचा मी योग्य वापर करत आहे. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद माझ्याजवळ कायम आहे. माझं आयुष्य परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने भरून गेलेलं आहे. माझं संपूर्ण आयुष्य परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने भरून गेलेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक यू, थँक यू, थँक यू. परमेश्वराचे आभार मानायचे आहेत. मला दिलेल्या प्रत्येक चांगल्या क्षणांबद्दल आभार. माझ्याजवळ असणाऱ्या सर्व सुंदर नात्यांबद्दल आभार. मला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार. माझा रोजचा दिवस जो संपूर्ण आनंदात जातो त्याबद्दल आभार. आणि जे सुंदर श्वास दिलेत त्याबद्दल आभार. थँक यू, थँक यू, थँक यू. परत यायचंय आपल्या श्वासांवर. वातावरणाची जाणीव करून घ्या. शरीरावरची स्पंदनं पहा. आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव करून घ्या. शरीराची जाणीव, श्वासांची जाणीव, चेतनेची जाणीव. हातांचं घर्षण करा. हात चांगले गरम होऊ देत. आणि 3 वेळा हातांचं घर्षण करून हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवायचे. आपल्या डोळ्यांना त्या हातांची ऊब द्यायची आहे. आपल्या डोळ्यांना ऊब द्या. आणि सर्वात शेवटी तिसऱ्यांदा ज्यावेळेला तुम्ही ऊब द्याल त्यावेळेला पूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवा, अंगावरून हात फिरवा आणि सावकाश डोळे उघडायचे. सावकाश डोळे उघडा. थोडेसे शरीराची हालचाल करून घ्या. पाय अवघडले असतील तर त्यांना शिथिल करून घ्या. थोडंसं मूव्ह करून घ्या. आपले शोल्डर्स अप डाऊन करून घ्या. थोडं डाव्या बाजूला ट्विस्ट व्हा. थोडं उजव्या बाजूला ट्विस्ट व्हा.
आणि सावकाश हे आसन सोडायचंय.